टू फाइंड द क्यूब रूट. आता बघा, आपण आता जेवढ्यात बघितलं आपण क्यूब कसं काढायचं. सपोज 5चा क्यूब 5^3 म्हणजे 5 क्यूब ऑफ 5 किती येतो. आपण काढलाय 125. दॅट इज क्यूब रूट 125 कोणाचा क्यूब आहे. मग आता हे रॅडिकल साइन मध्ये 125 लिहिले आणि क्यूब रूट स्क्वेअर राहिला तर असा लिहितो आपण नुसतं, म्हणजे या ठिकाणी 2 लिहित नाही, 3 लिहिला. मग क्यूब रूट ऑफ 125 कोणाचा क्यूब येतो 5चा, म्हणजेच क्यूब रूट ऑफ 125 इज 5. सपोज आता यासाठी तुम्हाला क्यूब पाठांतर करायचे, तर प्रत्येकाने क्यूब लिहायचे. ते क्यूब किती लिहायचे, 1 पासून ते 20 पर्यंतचे क्यूब पाठांतर करायचे, लिहायचे, प्रत्येकाने लिहून काढायचे. 1चा क्यूब 1, 2चा क्यूब 2, सगळं पाठांतर जर झाले 20 पर्यंतचे जर क्यूब कमीत कमी आपले लक्षात पाहिजेत, तर प्रत्येकाने हे लिहायचे आहे आणि पाठांतर करायचे, लक्षात ठेवायचे. सेकंड एक्झाम्पल बघा, या ठिकाणी मी घेतोय -6 चा क्यूब. काही क्यूब ऑफ -6. मग त्याचं जर आपण बघितलं -6 मल्टिप्लाय -6 मल्टिप्लाय -6 आपण सोडवलेलं आहे उदाहरण असं काय, तर 216. पण काय येणार आहे, निगेटिव्ह. एक लक्षात घ्या, या ठिकाणी निगेटिव्ह साइन असेल आणि त्याचा जर आपल्याला क्यूब विचारला तर तो काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं, द क्यूब ऑफ पॉझिटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह अँड द क्यूब ऑफ निगेटिव्ह नंबर इज निगेटिव्ह. द क्यूब ऑफ पॉझिटिव्ह नंबर ऑफ इज पॉझिटिव्ह अँड द क्यूब ऑफ निगेटिव्ह नंबर इज निगेटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्हचं पॉझिटिव्ह येणार, निगेटिव्हचं निगेटिव्ह आन्सर येणार. आता हेच आता क्यूब रूट ऑफ कोणती संख्या, -216. -216. मग आता -216 कोणाचा क्यूब आहे, तर -6चा. तर आन्सर इज -6. आता हे लहान लहान संख्या आहेत, हे आपण डायरेक्ट लिहितोय. काही पाठांतर जर असतील तर तुम्हाला सहज सोडवता येतील. आता फाइंड क्यूब रूट ऑफ 1031 चा काढायचा. मग आता एकदम आपल्या लक्षात यायला पाहिजे. तर समजा फाइंड दी क्यूब रूट ऑफ 1331. मग सोल्युशन कसं सोडवतात. आता याचे फॅक्टर्स, लेटस फॅक्टर आहे ऑफ फर्स्ट. कोणाचं फॅक्टर काढायचे, आता याचे सिम्बॉल काढून टाकायचे. सिम्बॉल नंतर विचार 1331 यांचे फॅक्टर पहिल्यांदा काढायचे फर्स्ट. मग आता फॅक्टर काय आहेत त्याचे. आता फॅक्टर जर पाठांतर असेल तर आता फॅक्टर काढताना आपण या पद्धतीने फॅक्टर पाडतो प्रत्येकाचं, म्हणजे 1301. आता फॅक्टर पहिले कोणाने भाग जाईल, 1 2 3 जातोय का बघा, 3 ने पण नाही, 1 ने पण नाही, डायरेक्ट याला 11 ने भाग जातोय. मग 11 11 1 11, 2 उरले, 11 दुने 22 आणि परत 1 उरला, 11 1 11, परत 121 आले, परत 11नेच भाग जाईल.
11 एक 11, एक उरला, 11 एक 11 बघा, आणि लास्टला 11. म्हणजे फॅक्टर ऑफ 1301 याचे फॅक्टर काय आले? 11 मल्टिप्लाय 11 मल्टिप्लाय 11, 3 वेळा आले. आणि आपल्याला 3च फॅक्टर पाहिजे असतात प्राईम नंबर येते. आणि मग आता प्राईम नंबरचं या ठिकाणी उल्लेख नाही करता येणार, पण 3 फॅक्टर पाहिजे. मग बघा आता हे झाले पॉझिटिव्हचे याचे. मग आता निगेटिव्ह 1331चं काय? निगेटिव्ह 11 मल्टिप्लाय निगेटिव्ह 11 मल्टिप्लाय निगेटिव्ह 11. आणि मग डायरेक्ट हा काय झाला? निगेटिव्ह 11चा क्यूब झाला. आणि म्हणून देअरफॉर क्यूब रूट ऑफ क्यूब इथं 3 लिहिणार, क्यूब रूट ऑफ निगेटिव्ह 1331 इज इक्वल टू कोणाचा क्यूब आहे हा? निगेटिव्ह 11चा. तर अँसर इज निगेटिव्ह 11. तर प्रॅक्टिस सेट 3.3 आपण बघू. तर पहिलं उदाहरण या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन जो आहे, फाइंड द क्यूब रूट ऑफ द फॉलोइंग नंबर. काय पहिला प्रश्न बघा या ठिकाणी मी दाखवतो. फाइंड द क्यूब रूट ऑफ द फॉलोइंग नंबर. मग फर्स्ट एक्झाम्पल काय आहे? 8000. आता 8000चा क्यूब रूट आपल्याला काढायचा. मग 8000चा क्यूब रूट काढण्यासाठी आपल्याला 2 त्याचे पहिल्यांदा काय करतो आपण? तुम्हाला दाखवले आता फॅक्टर पाडतो आपण. फॅक्टर मग कशा प्रकारे फॅक्टर पाडणार? आता 2 प्रकार आहेत. एक प्रकार मी तुम्हाला दाखवतो. पहिला प्रकार 8000 याचे फॅक्टर. आता फॅक्टर 2 याला भाग याची फोड करायची, काय येईल? किंवा 8 पण करू शकतो डायरेक्ट. 2 प्रकार आहेत. म्हणजे आपल्याला एक या ठिकाणी डायरेक्ट असे 2 प्रॉडक्ट घ्यायचे की जेणेकरून क्यूब सांगता येईल. आता मी घेऊ शकतो या ठिकाणी 8 मल्टिप्लाय 1000. आता दोन्ही पण बघा कोणाचे क्यूब आहेत आपल्याला माहिती आहे. 8 कोणाचा क्यूब आहे? 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2. आणि 1000 कोणाचा क्यूब आहे? 10चा. म्हणजे 10 मल्टिप्लाय 10 मल्टिप्लाय 10. आता हे सोपं उदाहरण होतं म्हणून लगेच आपल्याला किंवा काही जण या पद्धतीने जाऊ शकतात. 8000 याचे प्रॉडक्ट पाडण्यासाठी बेचोक 8 0 0 0, परत 2 ने भाग जाईल, 2 दुने 4, परत 2 ने भाग जाईल, 0 0 0 बे कभी. आता या ठिकाणी आपल्याला 3 मिळाले. 1000 कोणाचा क्यूब आहे आपल्याला माहिती आहे 10चा. मग डायरेक्ट 10 जरी घेतले आपण, 10 1 10 0 0, परत 10 आणि लास्टला 10 1 10 असे देखील फॅक्टर पाडू शकतो आपण. किंवा अजून फोड करू शकतो. 2 पंचे 10, 5 दुने 10. तो एक प्रकार आहे. पण जर सोप्यात सोपं आपण करून ठेवायचं. आता या ठिकाणी डायरेक्ट देखील आपल्याला उत्तर काढता येतं. पण मी आता याच्यातला एक प्रॉडक्ट घ्यायचा. 2चा क्यूब मल्टिप्लाय 10चा क्यूब. मग 2 मल्टिप्लाय 10 हा कोणता रूल वापरला आपण? a इंटू b रेस टू 3. दोघांचा प्रॉडक्ट सेम येतो. म्हणजे a चा पण क्यूब आहे, म्हणजे a चा क्यूब आणि b चा क्यूब समान आहे. म्हणून मग 20 चा क्यूब. आणि मग लास्ट देअरफॉर क्यूब रूट ऑफ 8000 इज इक्वल टू 20. आता अजून सोप्या पद्धतीने तुम्हाला जर असं ह्या प्रॉडक्ट न देता डायरेक्ट आता 8 कोणाचा क्यूब आहे? 2चा. आणि पुढे किती शून्य आहे? 3. मग लक्षात ठेवा 8चा क्यूब काय आहे? 2 आणि 3 शून्य त्याच्यातला 1 घ्यायचा असतो. म्हणजे एक सोपी पद्धत आहे. समजा या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सोडवता देखील येऊ शकते. पुढचं उदाहरण या ठिकाणी घेतोय.
729. आता 700चे प्रॉडक्ट पण बघा, जेणेकरून असे शोधायचे, पहिले फॅक्टर असे शोधायचे बघा. पाठांतर असेल तर लगेच येऊ शकतो आपण. 729 कोणाचा घन आहे? 9चा घन आहे. 9चा क्यूब आहे ना, म्हणजे 9 इंटू 9 म्हणजे 9चा क्यूब. जर असं येत नसेल तर मग समजा येतच नसेल, आपल्याला प्रॉडक्ट आठवतच नसतील, तर मग बघा या पद्धतीने जा. आता पहिले 2 तर भाग जाणार, 3 भाग देऊया. बघा 3 दुने 6, 1 उरला, 3 चोक 12, 3 त्रिक 9. परत 3 भाग जाईल, 3 8 24, 3 1 3. परत 3 भाग जाईल, 3 दुने 6, 2 उरले, 3 7 21. परत 3 3 9 27, 3 त्रिक 9 आणि 3 1 3. दुसरी पद्धत म्हणजे ऑर, या पद्धतीने पण आपण घेऊ शकतो. काय येईल? 729चे फॅक्टर काय आले? 3 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3 असं येईल. म्हणजे या ठिकाणी जसं आपण लिहू शकतो 729चा क्यूब रूट 9, तसं हे दुसरी पद्धत या ठिकाणी मी सांगतोय. जे प्रॉडक्ट आपण पाडले त्या प्रॉडक्टनुसार. मग आता बघा, क्यूब रूट आपल्याला घ्यायचं. क्यूब म्हणजे 3चे याच्यातून, मग 3चा क्यूब मल्टिप्लाय 3चा क्यूब. मग परत काय येईल? यांच्यातला एकच घ्या, 3 इंटू 3 त्याचा क्यूब. आणि मग लास्टला काय येईल? 9चा क्यूब. म्हणजे 729चा कोणाचा क्यूब आहे? 9चा क्यूब आहे. आणि देअरफॉर 719 आपला 29 याचा क्यूब रूट काय आला? 9. तर अशा प्रकारे देखील आपण हे सोडवू शकतोय. तर आपण पहिली 2 उदाहरणं ही सोडवली. तिसरं, चौथं आणि 5वं तुम्ही सोडवा. मी 6वं सांगतोय तुम्हाला. 6 नंबरचं एक्झाम्पल बघा काय आहे. 32,768. तर बघा आता याचे फॅक्टर तुम्हाला सांगितलेलं आहे. कोणतीही पद्धत तुम्ही वापरू शकता. तुम्हाला जर डायरेक्ट लक्षात येत असेल तर ना त्या पद्धतीने जा, नाहीतर मग मी सांगितलेली या पद्धतीने आपण जाऊया. आता तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या जर घेतली त्याच्याने देखील जमू शकते. 2 पहिली लहान संख्या घेतली, बे. बघा बे 1 उरला, 12 झाले, बे 12, बे 6, 1 उरला, बे 16 आणि बे 8. परत 2 ने, कारण की हे इव्हन नंबर आहे. परत बघा बे 16, नंतर इथं 0, बे 1 उरला, बे 18, बे 4, परत 2, बे 8, इथं उरलंय म्हणजे 19 आहे त्यात, म्हणजे बे 8, इथं काय 0, बे 18, बे 12. आता 4096 जो आहे तो कोणाचा नाही सांगता येत, जाऊ द्या. परत 2 ने घ्या, बे 4 0, बे 8, बे 16. बघा बे 0, बे 4, बे 8. आता हे जसे 3 झाले तसे 3 पर्यंत आपण घेऊया, नंतर पुढे अजून फॅक्टर आपल्या लक्षात येते का बघाय. 2, बे 10, नंतर बे बे 4. आता बघा इथं 512 हे कोणाचे स्क्वेअर रूट क्यूब आहे ते जर आपल्याला येत असेल तर आपण डायरेक्ट घेऊ शकतो. 512 हा कोणाचा क्यूब हे जर आपल्याला सांगता आलं तर लगेच घेऊ शकतो. तर नाही येत, जाऊ द्या, मोठी संख्या घ्यायला लागल्यास जर आपल्या लक्षात येत असेल. नाही येत तर मग नेहमीप्रमाणे आपल्या जर म्हणजे आपल्याला काय आठवतं त्याच्यावर अवलंबून आहे. मग बघा बे 4,
एक उरलाय 10 11 झाले, 2 पंचे 10, परत एक उरलाय 2 सक 12, 2 बघा हे 3 3चा गट होतो आता, 2 एक 2, 2 दुणे 4, 2 आठे 16, परत 2 सक 12 आणि 2 चौक 8. आता आपल्याला माहिती आहे 64 कोणाचा क्यूब आहे? 4चा आहे, बरोबर? 4चा आहे का? नीट लक्षात घ्या. 4 मल्टिप्लाय 4 किती होतात? 4 चौक 16, 16 चौक 64, म्हणजे 4 4 आणि 4 असं येईल उत्तर, म्हणजे जास्त न घेता. मग बघा याचे फॅक्टर काय येत आहेत? 2 मल्टिप्लाय किती वेळा येते बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9. 2 हे 3 झाले, परत हे 3 मल्टिप्लाय 1 2 3 आणि परत पुढचा भाग या ठिकाणी आपण राहिलेले कोणते? मल्टिप्लाय 4 मल्टिप्लाय 4 मल्टिप्लाय 4. आता ह्याच्यासाठी तुम्हाला पाढे पाठांतर असले तर मोठ्या संख्येचं डायरेक्ट आपण सोडू शकत असलो तर बघा याच्यातला 2चा क्यूब 2चा क्यूब 2चा क्यूब आणि लास्ट 4चा क्यूब. बघा सगळं या ठिकाणी जर बघितलं 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 4 आणि सगळ्यांचा क्यूब काय तो 2 दुणे 4 4 दुणे 8 आणि 8 चौक 32 32⁻3. बघा म्हणजे क्यूब रूट ऑफ 32,768 याचा कोणाचा क्यूब आहे? 32चा आहे. तर अशा प्रकारे हा क्यूब रूट आपण काढलाय. सेकंड क्वेश्चन आहे सिम्प्लिफाय. तर तो आपण बघूया. फर्स्ट एक्झाम्पल 3.3 सेकंड क्वेश्चन सिम्प्लिफाय. फर्स्ट एक्झाम्पल आहे 27/125. तर बघा आता हे जे उदाहरण आहे म्हणजे एक प्रकारे क्यूब रूट विचारलेलं आहे आपल्याला 27/125चा. आता हे उदाहरण सोडवताना कशा पद्धतीने जावं लागेल? जसं आपण वरती सोडवले त्याचप्रमाणे सिम्प्लिफाय करताना सगळ्यात आधी 27 आणि 125 हे कोणाचं? 27 कोणाचे क्यूब आहे? 3 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 3 आणि 125 5 मल्टिप्लाय 5 मल्टिप्लाय 5. तर डायरेक्ट देखील तुम्ही लिहू शकतात. म्हणजे हे जे आहे 3चा क्यूब आहे आणि हा 5चा क्यूब आहे. मग या ठिकाणी लिहिताना क्यूब रूट ऑफ 27/125 इज इक्वल टू कसं लिहिणार? मी इथं खाली लिहितो इज इक्वल टू. बघा क्यूब रूट ऑफ आता 27 कोणाचा क्यूब आहे? 3चा, म्हणजे 3 क्यूब. आणि 125चा कोणाचा क्यूब आहे? 5चा, 5⁻3. आणि मग डायरेक्ट आन्सर आपण लिहायचं. आता सगळं एक रॅडिकल सिम्बॉल काढा आणि डायरेक्ट इथला आहे 3/5 म्हणजे 27/125चा क्यूब रूट आला 3/5. सोपं या ठिकाणी आपल्याला फॅक्टर आले तर या ठिकाणी म्हणजे अवयव पाळता आले तरच आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. पुढचं उदाहरण सेकंड नंबरचं जे आहे ते तुम्ही सोडवायचे. सेकंड नंबरचं काय आहे? सोपं उदाहरण आहे पण या ठिकाणी लिहून दाखवतो. 16/54. तर मग या ठिकाणी कसं प्रकारे सोडवता येईल ते बघा. इथं फक्त मी हिंट देतो. 16 आणि 54 यांचा भाग द्या, भागाकार करा. दोघांना 2 ने डिवाइड होईल आणि जे उत्तर येईल त्याच्यानंतर ते आपल्याला सोडवता येईल. बघा
16ला जर 2ने भाग दिला आपल्याला तर इथं 8 आणि 54 तर 27 आणि मग तुम्हाला हे सोडवता येईल. तर याच्या पुढचा भाग जो आहे तो तुम्ही सोडवायचा आहे आणि मला पाठवायचा आहे. थर्ड एक्झाम्पल, इफ क्यूब रूट ऑफ 729 is equal to 9, then the value of 0.000729. बघा दशांश चिन्ह या ठिकाणी डेसिमल पॉईंट आहे, डेसिमल फ्रॅक्शनचं. तर मग सोल्युशन कशा प्रकारचे सोडवायचे. आता हे जे काही उदाहरण आहे याचं आन्सर डायरेक्ट देखील आपल्याला काढता येऊ शकतं, पण तुम्हाला या ठिकाणी मी आधी सोडून दाखवतो. आता 729 कोणाचा वर्ग आहे, आपलं स्क्वेअर क्यूब आहे. हे जर आपल्याला आलं तर लगेच उत्तर काढता येईल. आता बघा इथून डेसिमल फ्रॅक्शन 1 2 3 4 5 6 म्हणजे जर आपल्याला या ठिकाणी कोणत्याही संख्येचा क्यूब 0.02 असेल, आता आपण मागे बघितलं 0.02 असेल, तर आन्सर 2 चा क्यूब 8 आणि मग किती इथं किती डेसिमल आहे 2 2 मल्टिप्लाय 3 किती झाले 6. म्हणजे या ठिकाणी 1 2 3 4 5 6 म्हणजे 0.02 चा क्यूब काय येतो या प्रकारे येतो. तसं या ठिकाणी क्यूब रूट उलट जर घेतलं, त्याचाच क्यूब रूट जर घेतला तर तो काय येईल, क्यूब रूट 0.02. तसं देखील आपल्याला सांगता येऊ शकतं. आता याचं या ठिकाणी जर बघितलं आपण तर 9 येतोय, पण 9 पण पुढे अजून 3 शून्य त्याचा 1 घ्यायचा म्हणजे 0.09 असं याचं आन्सर आहे. पण ते आपण सोडून आपल्याला कशा प्रकारचे उत्तर येते बघा. तर आता याची मांडणी मी कशी करतोय बघा. तर हेच उदाहरण, हा क्यूब रूट तर आहे प्रत्येकाचा. आता 729 अपॉन आता एक किती दशांश स्थळ त्याच्यानंतर 6 आहे, मग 1 आणि त्याच्या पुढे किती डायरेक्ट याचं रूपांतर आपण अपूर्णांकात करतोय. डेसिमल मधून न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर जो आहे त्याच्यामध्ये आपण आणतो आहे. तर न्यूमरेटर 729, डिनॉमिनेटर काय येईल मग 3 आणि 3 6 पद आहेत या ठिकाणी, म्हणून डायरेक्ट 3 4 5 6. आपल्याला कशा प्रकारे उत्तर कोणी विचारत नाही, डायरेक्ट कशा प्रकारे लिहिलंय ते आपण बघूया. बघा मग आता परत याची मांडणी वेगवेगळे केले, आपला तो रूल A अपॉन B चं. आणि बघा 1 2 3 4 5 6. आता याचं उत्तर काय येतं 729. हा कोणाचा क्यूब आहे, कोणाचा क्यूब आहे, हा आहे 9चा. डायरेक्ट आपण घ्यायचं आहे म्हणजे 9चा क्यूब आहे 729 म्हणून आपण याचा क्यूब काय आला 9. त्याच्यानंतर आता या ठिकाणी किती शून्य 3 आणि 3 6 म्हणजे या ठिकाणी हा 1 घेतला, याच्यातला 1 शून्य घेतला आणि याच्यातला 1 म्हणजे कोणाचा याचा क्यूब रूट काय आला 100. आलं लक्षात. आणि मग आता लास्ट आन्सर, आता हेच आपण दशांश रूपात लिहायचं, डेसिमल फ्रॅक्शन मध्ये लिहायचं. तर डेसिमल फ्रॅक्शन मध्ये कसं लिहिणार 9 आणि किती 0 आहेत 1 2 म्हणजे किती लिहिणार मग या ठिकाणी 1 2 आहेत म्हणजे 1 आणि 2 0.09. तर क्यूब रूट ऑफ 0.000729 चा क्यूब रूट काय आला 0.09. तर अशा प्रकारे आपण 3.3 शिकलो. तर हे प्रकरण देखील या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. प्रत्येकाने उदाहरणं लिहून काढा आणि राहिलेली उदाहरणं सोडून मला पाठवा.